आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आज जीआरची होळी करण्यात येणार आहे, तर येत्या 5 जुलैला देखील आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे। शिवसेना नेते खासदार संजय राऊत, अनिल देसाई, त्याचप्रमाणे वरुण सरदेसाई, मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्यावर 5 तारखेची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि त्याआधी त्या मोठ्या आंदोलनाची ही सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही। आज रविवारी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत कुठल्याही चिन्हाचा आणि कुठल्याही झेंड्याचा वापर न करता फक्त आणि फक्त मराठी माणसासाठी एकत्र या आणि हिंदी सक्तीचा विरोध करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं। आणि त्या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी हिंदी सक्ती विरोधात आंदोलन केलं जात आहे, मोर्चे काढले जात आहेत आणि हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाचं देखील या ठिकाणी होळी केली जाते। आणि ही मुंबईतली आपण लाईव्ह दृश्य पाहतोय, आझाद मैदान परिसरातली। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये सर्व विरोधी पक्ष एकवटलेले आहेत आणि हिंदी सक्तीला विरोध करत या ठिकाणी जीआरची होळी आता करण्यात येते। तर हिंदी सक्तीला ठाकरे गटाकडून जोरदार विरोध केला जातोय। आज आझाद मैदानामध्ये त्रिभाषा सूत्रीच्या जीआरची होळी केली जाते। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलं जात आहे। तर यासाठी उद्धव ठाकरे आझाद मैदानात दाखल झालेले आहेत, त्या परिसरामध्ये ते उपस्थित आहेत। गेल्या काही दिवसांपासून मनसे हिंदी सक्ती विरोधात चांगलीच आक्रमक झाल्याचं आपण पाहिलं। राज ठाकरे यांना समजवण्यासाठी, यांची समजूत काढण्यासाठी स्वतः शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील त्यांची भेट घेतली होती। मात्र राज ठाकरे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले। हिंदी सक्ती नको, माझा मराठी माणूस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, माझी मराठी भाषा माझ्यासाठी महत्त्वाची आहे असं त्या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी दादा भुसे यांना ठणकावून सांगितल्याचं स्वतः दादा भुसे यांनी सांगितलं होतं। त्यानंतर आता ठाकरे, उद्धव ठाकरे देखील तितकेच आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। कुठल्याही प्रकारे माझ्या मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, हिंदी सक्ती या ठिकाणी लागू केली जाऊ शकत नाही आणि मी होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका 3 दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मांडली होती। त्यानंतर 5 तारखेच्या मोर्चा संदर्भात, आंदोलनासंदर्भात देखील त्यांनी माहिती दिली होती आणि त्याआधी 29 तारखेला म्हणजे आज रविवार रोजी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत कुठल्याही झेंड्याचा अथवा पक्ष चिन्हाचा वापर न करता या ठिकाणी आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन त्यांनी केलं होतं। आणि त्या पार्श्वभूमीवर हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्यासाठी आता उद्धव ठाकरे आझाद मैदानामध्ये उपस्थित आहेत। आपण पाहतो आताची लाईव्ह दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य आझाद मैदानातली तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे काही नेते आणि मनसेचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शासन निर्णयाची होळी या ठिकाणी केली जाते। या मोर्चानंतर सत्ताधारी पक्ष नेमकं काय भूमिका मांडतो, काय भूमिका घेतो, आपली घेतलेली भूमिका बदलतो का, याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। तर सामान्य मुंबईकर असेल किंवा कुठलाही मराठी माणूस असेल, त्यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते देखील त्यांच्यासोबत उभं ठाकल्याचं पाहायला मिळत आहे। ठाकरे गट, उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस नेते असतील, मनसेचे राज ठाकरे असतील, यांनी सर्वांनीच मराठी भाषेच्या सोबत जात हिंदी सक्तीला विरोध केलेला आहे। आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी पक्ष आपली भूमिका बदलतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर हिंदी सक्तीची ही शासन निर्णयाची प्रत या ठिकाणी जाताना पाहायला मिळते। अजित पवारांनी म्हटलं होतं की कुठल्याही मोर्चाची वेळ येऊ नये, मात्र असं असताना देखील मोर्चाची वेळ या विरोधी पक्षांवरती आलेली आहे। आणि पुन्हा एकदा बोलूयात आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, आपण पाहतो या ठिकाणी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि इतर काही विरोधी पक्षांकडून शासन निर्णयाची होळी करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.